ओतूर जुन्नर तालुका येथील हॉटेल अमृत लॉजमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। स्नेहल अमोल शिंदे असं या महिलेचे नाव असून वयवर्ष 31 राहणार। हॉटेल अमृत लॉज ओतूर हे लॉज वाघेरे कॉलेज समोर आहे। दिनांक 16 मे 2026 रोजी म्हणजे शनिवारी रात्री तिचा मृतदेह आढळला। ओतूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। ओतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली आहे। महिला 14 दिवसांपासून लॉजमध्ये एकटी राहत होती असं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलंय आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। सध्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही। गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचं वृत्त आहे। पोलीस लॉजचे रेकॉर्ड तसंच सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुद्धा करण्यात येते। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं पोलिसांनी सांगितलंय। ही घटना घडल्यानं स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। शैक्षणिक संस्थांजवळील लॉजच्या सुरक्षेबाबत देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत। पुणे जिल्ह्यातील किल्ले शिवनेरीच्या या शिवजन्मभूमीमध्ये 2 दिवसापूर्वी ओतूर येथील एका अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयाच्या विरुद्ध दिशेला असलेलं जे काही अमृत लॉजिंग आहे, अमृत लॉजिंग आणि रेस्टोबार या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील एका महिलेचा मृत्यू संशयास्पदरित्या आढळून आलेला आहे। त्या स्वरूपाची तक्रार तेथील जे काही हॉटेल मालक आहे यांनी ती खबर ओतूर पोलीस चौकी यांना दिली होती। अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर सदर ठिकाणी फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आली। ओतूर पोलिसांच्या अंतर्गत त्याचा उत्कृष्ट असा एक तपास चालू आहे असं PI साहेबांनी मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे समोर येणार आहे। लॉज चालकाने काही चॅनलला मुलाखत दिली आहे आणि त्याने असं खबर दिली आहे की सदर महिला त्या ठिकाणी 2 दिवसापासून राहिला होती। तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आम्ही सकाळी बघितला असता ती तिथं मृतावस्थेत आढळून आली। परंतु अशा प्रकारे जर आधार कार्डवर केवळ फक्त स्त्रियांना जर खोल्या दिल्या जात असतील आणि जर लॉज चालक अलर्ट नसतील त्यांनी यांचं काम होतं की यांनी पोलिसांना, स्थानिक पोलिसांना अशा प्रकारची एक महिला संशयास्पद राहायला आलेली आहे कळवणं हे त्यांचं काम होतं। अशा प्रकारचे जे काही लॉज चालक आहे या लॉज चालकावर जे काही स्थानिक पोलीस स्टेशन आहे किंवा जे काही प्रांत साहेब आहे जे यांना परवानग्या देतात लॉजिंगच्या, या लॉजिंगचं दप्तर तपासणी त्याचं CCTV चालू आहे की नाही हे तपासणीचं जे काही कार्य आहे हे त्या प्रांत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचं किंवा त्या स्थानिक लॉज चालकाचं काम आहे की आपण त्याचं CCTV रेकॉर्डिंग, त्यानंतर त्याचं जे काही दप्तर असेल, रजिस्टर असतं ज्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे घेऊन त्या ठिकाणी काही 18 वर्षावरील पुढील नागरिकांना खोल्यात दिल्या जातात। अशा प्रकारची माहिती ही सदर अमृत लॉज चालकचा जो मालक आहे याने लपवलेली आहे की ती महिला तिथे राहिला होती। त्याने डायरेक्ट तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना कळवले या ठिकाणी महिला मृतावस्थेत आहे। आता ही महिला जी सापडलेली आहे तिची हत्या की आत्महत्या हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होणार आहे। परंतु काही ठिकाणी लॉज चालक हे अगोदरपासूनच काही महिलांना उपस्थित त्या ठिकाणी ठेवतात। त्या ठिकाणी काही जी काही व्यभिचार करणारी काही जी लोकं आहेत, तरुण आहेत, हे त्या ठिकाणी जातात, त्यांचं आधार कार्ड देतात आणि त्या ठिकाणी व्यभिचारित्व जे काही ॲडल्टरी ऑफेन्स आहे त्या ठिकाणी होत असतो हे पोलिसांच्या नजरेआड केलं जातं किंवा स्थानिक काही जी काही लोकांच्या नजरेआड हा प्रकार चालू असतो। परंतु अशा प्रकारची जी काही लॉज आहेत हे जे काही खोल्यात दिल्या जातात या ठिकाणी जे काही गैरप्रकार सुरू असतात हे गैरप्रकार केव्हा बंद होतील? आत्तापर्यंत मागील 15 ते 20 वर्षामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत। परंतु हे गुन्हे घडल्यानंतर प्रांत कार्यालय किंवा काही पोलिसांनी किंवा ग्रामीण पोलिसांनी यापासून बोध घेणं हवं आहे। या लॉज चालकावर कंट्रोल किंवा एक अंकुश ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून ते खोल्या कोणाला देतात, त्या ठिकाणी एखादं कपल आलं तर त्यांच्याकडून डबल ID घेतलं जातं का, की सिंगल IDवर फक्त त्यांना रूम दिली जाते? अशा प्रकारची ही काही जी काही आता जे लॉजचं पेव सुटलेलं आहे, ही काही लॉजचे जे ठिकाण आहे ही आता अनैतिक व्यापाराचा अड्डा तर बनत नाहीत ना, अशा प्रकारची शंका कुशंका समाज माध्यमातून आता समोर येऊ लागलेली आहे। परंतु 2 दिवसापूर्वी जर त्या लॉज चालकाने जर स्थानिक पोलीस स्टेशनला हे कळवलं असतं तर आज या महिलेचा मृतदेह सापडला नसता, तिचा जीव वाचला असता। त्या गरीब कुटुंबातील ती महिला जी आहे तर ती 9 वर्षाचा मुलगा पण आहे, आज तिच्या कुटुंबातील आधार हरपलेला आहे। अशा प्रकारच्या घटनेला एक चांगला म्हणजे ज्याला म्हणतात ती घटना थांबू शकली असती। परंतु काही लॉज चालक हे फक्त आपल्याला थोडे जास्त पैसे भेटतात किंवा आपल्याला जास्तीचे पैसे भेटतात, कमी वेळेमध्ये जास्तीचे पैसे भेटतात म्हणून अशा प्रकारची खबर हे पोलिसांना देत नाही। नक्कीच ओतूर पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत हे अशा प्रकारचं जर काही त्या स्त्रीचा घातपात झाला असेल किंवा काय आत्महत्या असेल अशा प्रकारचा उत्कृष्ट तपास करतील व अशा प्रकारच्या घटनेचं सत्य समोर आणतील। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व LCB टीमच्या माध्यमातून
हा तो हे ओतूर पोलीस जे काही इन्चार्ज आहेत ते त्याचा तपास करत आहेत. हा उलगडा नक्कीच होणार आहे. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारचे जे काही कपलला किंवा सिंगल व्यक्तीला त्यातल्या त्यात महिलांना जर रूम दिल्या जात असतील तर या रूम का दिल्या जातात याचं जे काही कोडं आहे हे अजून उलगडलेलं नाही. अशा प्रकारची जी काही अहमदनगर कल्याण हायवेवर किंवा आळेफाटा किंवा नारंगाव परिसरामध्ये काही जी लॉज आहेत ह्या लॉज चालकावर पूर्वीचे किती गुन्हे दाखल आहेत, या लॉज चालकांचं चरित्र कसं आहे याची पडताळणी माननीय प्रांत आंबेगाव यांनी तपासावी आणि जर दोषी आढळले तर यांचे लॉज परवाने रद्द करावेत अशा स्वरूपाची मागणी ही आता जोर धरू लागलेली आहे. ओतूरहून अय्यूब शेख, जुन्नर, पुणे. सर नमस्कार. ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. काय वस्तुस्थिती आहे नेमकी आणि प्रकरण नेमकं काय आहे? आज दिनांक 16/5/2026 रोजी हॉटेल अमृत लॉज ओतूर या ठिकाणी एक महिला मयत स्थितीमध्ये मिळून आल्याने त्याबाबत हॉटेलचे मालक अक्षय हांडे यांनी पोलिसांना कळवल्यानंतर सदर ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन पाहणी केली. तसेच सदर ठिकाणी माननीय SDPO सौर धनंजय पाटील साहेब यांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी महिला मयत मिळून आली. त्याबाबत आम्ही तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले व त्या दृष्टीने तपास केला असून सदर महिलेचं पंचनामा करून PM साठी पाठवण्यात आलेलं आहे. महिलेचं नाव काय? सदर महिलेचं नाव स्नेहल उर्फ सेजल अमोल शिंदे, राहणार पारगाव अवसरी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे असे असून सदर महिला ही हॉटेलला 14 तारखेला आल्याबाबत प्राथमिक माहिती मिळत आहे. तर पुढील तपास सुरू आहे. तर संबंधित महिला त्या लॉजवर यापूर्वी कधी आली होती वगैरे असं काही? सदर महिला यापूर्वी आली होती किंवा नाही याबाबत पुढील तपास करूनच सांगता येईल. मग आपल्या पोलीस स्टेशनला काही गुन्हा वगैरे दाखल झाला काही? सदर प्राथमिक खबर घेण्याचं काम चालू आहे. तसेच हॉस्पिटल येथे PM वगैरे करण्याची पण प्रोसेस चालू आहे. आता ओतूर पट्ट्यामध्ये जे काही असे लॉज वगैरे आहे त्या ठिकाणी असं काही अनैतिक प्रकार चालत आहेत का किंवा अनैतिक प्रकारामधून असं काही घटना घडली असेल का? प्रथमदर्शनी काय अनुमान? सदर अनैतिक प्रकार वैयक्तिक किंवा इतर याबाबत पोलीस स्टेशनकडे असं कुठलेही रेकॉर्ड नाही आहे की जेणेकरून त्या दृष्टीने हे करता येईल. सदर त्याच्यामध्ये तपास करून आम्ही पुढील सखोल चौकशी करू. सर कुठल्याही लॉजवर किंवा हॉटेलवर सज्ञात व्यक्ती आपल्या मित्रमैत्रिणीला घेऊन राहू शकतात, मुक्काम करू शकतात किंवा काय जे असेल ते करू शकतात. मग प्रथमदर्शनी तुमच्या निदर्शनामध्ये काय येतं आहे तुम्ही काय सांगाल? सदर लॉजला ओळख आपली दाखवून आधार कार्ड दाखवून सदर ठिकाणी 18 वर्षावरील व्यक्ती एका भेटीसाठी किंवा कार्यक्रमासाठी येत असतात. त्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टीने 18 वर्षावरील व्यक्ती स्वतःची ओळख दाखवून सदर ठिकाणी जाऊ शकतात. तर तुम्ही ओतूर पोलीस स्टेशनला नव्याने बदलून आलेला आहात, तुमचं कामकाज चांगलं आहे. कायदा न पाळणाऱ्या लोकांसाठी काय आव्हान कराल आणि कायदा पाळणाऱ्या लोकांसाठी काय सांगाल? सदर हॉटेल लाईन असेल किंवा इतर जे 2 नंबर धंदे किंवा यांच्यावर आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. तसेच हॉटेल लाईन लॉजेसवाल्यांना आम्ही नोटीस पण दिलेले आहेत की सदर ठिकाणचे रजिस्टर असतील, जे कस्टमर येतात त्यांची ओळख आधार असतील, तसेच CCTV लावण्याबाबत आम्ही त्यांना ऑलरेडी नोटीस दिलेली आहेत. त्या दृष्टीने त्यांचा पाठपुरावा करून जे त्या कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आम्ही. तर ओतूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये जुगार मटका सुरू असायचा, तुम्ही आल्यानंतर ते सगळं बंद झाल्याचं समजतंय. नवीन आलात म्हणून बंद की कायमस्वरूपी बंद? सदर हे आम्ही नेहमीच बंदच ठेवत असतो आणि वेळोवेळी जिथे कुठे माहिती भेटली त्या दृष्टीने आम्ही कारवाई करत असतो. तर ही कारवाई आमची चालूच राहील. सर ओतूरच्या सुज्ञ नागरिकांना काय आव्हान कराल आणि तुमचा नंबर डिस्प्ले कराल का? माझा नंबर सगळीकडे डिस्प्ले ऑलरेडी आहे. तरी आपल्या चॅनलच्या मार्फतीने पण मी माझा नंबर या ठिकाणी देत आहे 9922 35 34 99. सदर कुठलेही ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत कुठली चुकीची घटना या कुठलीही माहिती आपण सांगितली तर आपली ओळख कुठेही जाहीर न करता सदर कारवाई केली जाईल. याबाबत आपण दक्ष राहावे व पोलिसांना सहकार्य करावे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.